नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण. आज आपण मुलांच्या फॉलोअप व्हिजिटबद्दल बोलणार आहोत. जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो दाखवायला मुलाला सर्दी, खोकला, ताप कोणताही आजार असो, डॉक्टर म्हणतात 3 दिवसांनी या किंवा मग 8 दिवसांनी या किंवा 15 दिवसांनी या. तर आजाराचं गांभीर्य बघून, आजाराचं लक्षणं बघून डॉक्टर सांगतात की तुम्हाला 3 दिवसांनी, 4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी किंवा 1 महिन्याने यायचं आहे. तो फॉलोअप व्हिजिट ही फार महत्त्वाची असते. विशेषतः लहान मुलांच्या ट्रीटमेंटमध्ये फॉलो व्हिजिटला फार महत्त्व आहे. पण पालकांना वाटतं परत जा, मग परत फीस द्या, परत जाण्या येण्याचा वेळ, जाण्या येण्याचा खर्च, नवीन औषधं दिले तर काय होणार, आमच्या बाळाला तर बरं वाटतंय, तो बरा होऊन जाईल, अजून 2-3 दिवस औषध, हेच औषध आपण कंटिन्यू करू. पण हा फार चुकीचा गैरसमज आहे. पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांना फॉलो व्हिजिट देणं गरजेचं आहे. हे याचं कारण काय, जो आजार तुम्ही बाळाला, उदाहरणार्थ व्हायरल फीवर तुमच्या बाळाला झाला आहे, तर 3 दिवसानंतर त्याचा ताप उतरला आहे का, त्याचा खोकला गेला आहे का, छातीतला कफ कमी झाला आहे का, चेस्टमधलं फॅटिंग कमी झालं आहे का, तो जेवायला लागला आहे का, त्याचं डाएट व्यवस्थित सुरू झालं आहे का, युरिन आउटपुट चांगलं आहे का, कोणकोणते लक्षणं गेले, ताप गेलाय, सर्दी गेलाय, खोकले गेलाय का, काही वाढलंय, काही छातीमध्ये चेस्ट इन्फेक्शनचं प्रमाण वाढलंय, हे दाखवण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांना जाऊन भेटावं लागेल, फॉलोअप व्हिजिट घ्यावं लागेल, तरच डॉक्टरांना योग्य ते उपचार करता येईल. बऱ्याच वेळेस मुलं बरे झाले तरी मुलांमध्ये जेवण चांगलं होत नाही, विकनेस असतो, थकवा असतो किंवा ॲनिमिया असतो. त्याची ट्रीटमेंट आम्हाला आजार बरा झाल्यावर चालू करावं लागते. यासाठी फॉलोअप व्हिजिट आपल्या मुलांची देणं फार गरजेचं आहे. फॉलोअप व्हिजिटला आपण व्हॅक्सिनेशनबद्दल डिस्कस करू शकतो, डाएटबद्दल डिस्कस करू शकतो, काही सप्लिमेंट त्याला गरज आहे का ह्याची पण ॲड करू शकतो. त्यामुळं आपल्या मुलाची कोणताही आजार असो, फॉलोअप व्हिजिट 3 दिवसांनी, 5 दिवसांनी डॉक्टरांना सांगितल्याप्रमाणे नक्की केली पाहिजे. तर आपल्यापैकी किती पॅरेंट्स फॉलोअप व्हिजिटला रेग्युलर जातात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.